महिमा देतो। देवाच्या जवळ जाण्यासाठी प्रभूचा स्वभाव आणि आमच्यामध्ये मोडतोड करून जो देव आहे तो देव आम्हाला मोडतोड करून रिपेअर करून त्याच्या राज्यासाठी वापरत आहे। काल देखील आम्ही ऐकलं प्रभूकडे येण्यासाठी पुष्कळ अडखळण्यात गर्दी आहे, परंतु किती मोठं नुकसान ही गर्दी करते आमचं। पक्षघाती माणूस ज्या माणसानं छप्पर उचकटून येशूच्या जवळ पोहोचला आणि येशूचे आई वडील त्याची नातवंड त्याची नातेवाईक यांना मात्र गर्दीचं अडखण होतं, ते येशूच्या जवळ पोहोचू शकले नाही। त्याचा परिणाम स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की कोण माझी आई कोण माझे भावंड, म्हणजे गर्दीचं अडखळण असणाऱ्या लोकांना येशूने आपल्यापासून लांब ठेवलं। आता प्रश्न तोच आहे, आम्ही देवाच्या जवळ आहोत का एकमेकाच्या जवळ आहोत? जेव्हा आम्ही एकमेकाच्या जवळ राहतो त्यास आमच्या जीवनामध्ये देवाचं वास्तव्य देवाचं सानिध्य निघून जातं। शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की त्या अब्रामाशी देव बोलला आणि त्याला म्हटला, अब्रामा आपले नातेवाईक आपले गणगोत आपला देश या सगळ्याला सोडून जिथं सांगतो तिथं तू माझ्या बरोबर चल। परंतु अशी परिस्थिती आली, अब्रामानं देवाची वाणी ऐकली आणि प्रभूच्या वाणीच्या दिशेने निघत असताना आपलं कामकाज मूर्त्या बनवण्याचं काम तो करत होता आणि ते कामकाज सोडलं, आपला देश सोडला, पण जाताना त्याच्याबरोबर लोट आला आणि लोट त्याच्याबरोबर चालू लागला। परंतु लोट त्याच्याबरोबर असताना शास्त्र सांगितलं की देवानं दोघांना संपन्न केलं। लोटाची संपत्ती वाढली, अब्रामाची पण संपत्ती वाढली, लोटाची गुरं वाढली, अब्रामाची गुरं वाढली। जो अब्राम देवाबरोबर चालवत होता पण लोट त्याच्याबरोबर चालवत होता आणि परिणाम असा झाला की त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला, भांडण निर्माण झालं। संगती अशीच आहे, माणसाच्या संगती राहिला तर वादाचं कारण बनणार आहे, परंतु जेव्हा देवाच्या संगती तुम्ही राहता त्या ज्या ठिकाणामध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे त्या ठिकाणात पोहोचण्यासाठी प्रभू तुम्हाला हाताला धरून चालवत असतो। पण पृथ्वी तलावरचं आमचं जे आयुष्य आहे त्या प्रत्येक व्यक्ती संबंधाने देव काय सांगतो, या जगामध्ये तुम्ही उपरे आणि प्रवासी आहात। आम्ही प्रवासी आहोत, जीवनाचा प्रवास कधी संपेल सांगता येत नाही, परंतु या प्रवासामध्ये आम्हाला एकमेकाला बरोबर घेऊन चालायचं, प्रत्येकाला देव दाखवायचा आणि आमचं जीवन हे देवाभोवतीच फिरणारं जीवन असलं पाहिजे। सगळं तुमच्याकडे आहे, मान सन्मान असेल, पैसा असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे आहे, परंतु शास्त्रात असं लिहिलं, मनुष्यानं सारं जग मिळवलं आणि आत्म्याचा नाश केला तर त्याला काय? आत्म्याचा नाश नाही व्हायला पाहिजे। मग आज देवाकडे पाहत असताना पहिला प्रश्न, देवाच्या हातामध्ये काय आहे? देवाच्या हातामध्ये काय? आम्ही एकमेकांच्या हाताकडे पाहतो, आशेनं पाहतो। मला माहिती एखादी सभा चालू असताना लोक वक्त्याच्या हाताकडे पाहतात आणि ते पाहताना म्हणतात, त्यानं जर माझ्या डोक्यावरती हात ठेवला तर माझ्यामध्ये असणाऱ्या सगळ्या पिढा निघून जाणार। तुम्ही माणसाच्या हाताकडे पाहता, वक्त्याच्या हाताकडे पाहता, परंतु कोणा वक्त्याच्या हातामध्ये कुठली जादूची काडी नाही, कोणी व्यक्तीमध्ये इतकं सामर्थ्य नाही की तो तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करेल। जेव्हा जेव्हा तुम्ही माणसाच्या हाताकडे पाहता तेव्हा तेव्हा तुम्ही हताश आणि निराश होता। परंतु आज मी तुम्हाला देवाच्या हाताकडे पाहण्यासाठी बोध करणार आहे। देवाच्या हाताकडे पहा, एकमेकाच्या हाताकडे पाहू नका। अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या व्यक्तीचा हात धरून चालता तुम्ही, एक दिवशी तो व्यक्ती तुमचा हात सोडून जातो, कोणीच तुमच्या बरोबर काय सोडत राहत आणि
जगामध्ये सगळ्यात विश्वासघातकी प्राणी कोण असेल तर मनुष्य. अगदी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एदेन बागेपासून तुम्ही सुरुवात केली. ज्या झाडाचं फळ खाऊ नको असं त्या आदामाला सांगितलं आणि देवानं त्यांना एकत्र आणताना एक अधिवचन दिलं. ते एक देह होते. पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्री जडून राहील. मग काय घटना घडली? एदेन बागेतनं घालवणारी व्यक्ती कोण होती? कोण व्यक्तीनं इतकी सुंदर एदेन बाग जी प्रभूनं या उभयतांसाठी निर्माण केली, पण त्यांना बाहेर काढणारी व्यक्ती कोण होतं? त्याचं कारण एकच आम्ही पाहतो. हवेनं आदामापासून अलिप्त झाली आणि बागेमध्ये फिरायला लागली आणि सैतानानं तिला फळ दिलं. आता परिणाम काय झाला? जिच्या हातामध्ये आदामाचा हात होता त्या हातानं तिला एदेन बागेतनं त्या आदामाला आणि हवेला दोघाला पण बाहेर काढलं. आज आमची परिस्थिती तशीच आहे. एकमेकाच्या हातामध्ये हात घालून तुम्ही चालला तर एदेन म्हणजे आनंद, तुमच्या जीवनातला आनंद निघून जाईल. पण देवाच्या हातामध्ये हात घालून चालाल तर तुमच्या जीवनामध्ये सार्वकालिक आनंद टिकून राहील. देवाच्या हातात हात घालून चला. सगळ्यात चांगली गोष्ट, माझा हात देवाच्या हातामध्ये. आता प्रश्न, ज्या व्यक्तीने देवाच्या हातामध्ये हात घातला त्याचा लाभ काय? अरे पहा, सगळे तुमचा हात सोडतात पण देव तुमचा हात कधी सोडत नाही. कधीच नाही. किती पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतात, आजारपणामध्ये असतात, कष्टामध्ये असतात, दारिद्र्यामध्ये असाल, ज्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, पण प्रभू तुम्हाला त्यातून बाहेर काढतो. म्हणून देवाचा हात आपल्या हातामध्ये असू द्या. देवाचा हात आपल्या हातामध्ये असू द्या. एक मुलगा आपल्या बापाबरोबर एका पुलावरून चालत असताना तो आपल्या बापाला म्हणतो, बाबा तुम्ही माझा हात पकडा. त्याच तो म्हणतो की बाळा मी तुझा हात पकडला. तो म्हणतो नाही, मला भीती वाटते, मी तुमचा हात नाही पकडला, तुम्ही माझा हात नाही पकडला, मी तुमचा हात पकडला. तो म्हटला, मी तू माझा हात पकडला आणि मी तुझा हात पकडला याच्यामध्ये फरक काय? तो म्हटला, मी जर तुमचा हात पकडला ना तर भीती वाटल्यावर मी तुमचा हात सोडेल, पण तुम्ही जर माझा हात पकडला ना तर मला कधी सुद्धा भीती वाटणार नाही. का? कारण माझा हात सुटेल पण तुमचा हात कधी सुटणार नाही. देवाच्या हातामध्ये आपला हात द्या. देवाच्या हातामध्ये हात द्या. कितीही कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये देव तुमचा हात कधी सोडला. आणि प्रभूच्या हातामध्ये आहे तरी काय? एक वचन आम्ही वाचणार आहोत. पहिले इतिहास त्याचा 29वा अध्याय आणि त्याचं 12 वचन आपण वाचणार आहोत. पहिले इतिहास 29वा अध्याय आणि त्याचं 12 वचन. इतिहासाचं पहिलं पुस्तक 29वा अध्याय 12 वचन. धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतात. तुझ्यापासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करतोस. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांना थोर करणं व सर्वांना सामर्थ्य देणं हे तुझ्याच हाती आहे. का? देवाच्या हाताकडे तुम्हाला पाहिजे. आज जगामध्ये आणि तुम्ही इथे जमले लोक, तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न, सगळ्याला धन पाहिजे, सगळ्याला सामर्थ्य पाहिजे, प्रत्येकाला मोठं व्हायला पाहिजे, सगळ्यांची धडपड मोठं होण्यासाठी आहे, सन्मानासाठी आहे. परंतु कोणताही सन्मान किंवा कोणतंही मोठंपण देव तुमच्या बरोबर असल्याशिवाय मिळू शकत नाही. माणसाला मोठं करणं देवाच्या हातामध्ये. जर लोकांकडनं तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न केला, लोकांकडनं सन्मान करण्याचा प्रयत्न केला, ही माणसाची प्रवृत्ती आहे. कोणती प्रवृत्ती? आज जे तुम्हाला मोठं म्हणतात ना ते तुमच्या तोंडावर मोठं म्हणतील, पण तुमच्या अपरोक्ष तुमच्या पाठीमागं तुम्हाला कधी थोर म्हणतात. देवाचं मत तसं नसतं. देवानं एका व्यक्तीला हाताशी धरलं ना तर दिवस रात्र त्याची प्रगती, त्याची उन्नती, त्याचा विकास, त्याचा विस्तार व्हावा, त्याला मोठ्या जागेवरती पोचावं, दिवस रात्र देव तेवढंच काम करत असतो. देवाचे प्रिय लोक, कोणा व्यक्तीच्या हाताकडे पाहू नका. कोण व्यक्ती तुम्हाला मोठं करणार नाहीये. मोठं करण्याची ताकद फक्त देवामध्ये आहे. आणि जो व्यक्ती देवाच्या हाताला धरून चालतो ना, देव इतका मोठा आहे. जगामध्ये देवापेक्षा कोणीच मोठं असू शकत नाही. कोणीच नाही. कोणा व्यक्तीला जीवन देण्याची ताकद नाहीये. कोणा व्यक्तीला सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढण्याची ताकद नाही. त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो,
कबर फोडून बाहेर येण्याची ताकद पण कोणामध्ये नाही, पण येशूनं दाखवून दिलं माझ्या हातामध्ये ते सामर्थ्य आहे. त्यानं दाखवून दिलं माझ्या हातामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून आज एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या हातामध्ये तुम्हाला थोर करण्याची ताकद आहे. पहिली गोष्ट, जर तुम्ही देवाच्या हातामध्ये पडला तर तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये कधी राहणार. शास्त्र उलगडून पहा, ज्या ज्या लोकांनी परमेश्वराला आपल्या जीवनातलं महत्वाचं स्थान दिलेलं आहे. काल पण आम्ही ऐकलं, बऱ्याच माझ्या संदेशामधलं तुम्ही ऐकलं, एक छोटा मुलगा योसेफ, या योसेफाला देव स्वप्न देतो, 11 पेंढ्या तुझ्या पेंढीला नमन करतील, सूर्य चंद्र तारे 11 तारे तुला नमन करतील. देवानं त्याला थोर करायचं ठरवलेलं होतं. पण योसेफ ते स्वप्न आपल्या भावांमध्ये त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं, शेअर केलं त्यांच्याबरोबर, की प्रभूनं मला असं स्वप्न दिलेलं आहे. त्याच्या भावांची, ज्या घरामध्ये त्याचा जन्म झाला त्याच्या पापानं सुद्धा त्याची हेटाळणी केली. काय 11 तारे तुझे 11 भावंड तुला नमन करतील, सूर्य चंद्र म्हणजे आम्ही पण तुला नमन करणार का? इतकं तू थोर होणार आहेस का? इतका तू मोठं होणार आहेस का? आणि का प्रभू त्याला मोठं करत आहे? का त्याला प्रभूनं ठरवलं मोठं करायचंय? त्याचं कारण पण आम्ही तुम्हाला सांगतो. त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवाला सोडण्याचा कधीच निश्चय केला नाही. हे त्याला तपासत होता. स्वप्न दाखवल्याबरोबर या लोकांनी त्याला थोर होण्यापासून परावृत्त केलं, त्याला खड्ड्यामध्ये टाकलं, जीव मारण्याचा प्रयत्न केला, विकून टाकलं त्याला. त्यांना असं वाटलं हा मोठा होणार नाही, आता 11 पेंड्या नमन करणार नाही, सूर्य चंद्र तारे नमन करणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा देव ठरवतो ना, त्याच्या योजनेला प्रतिबंध करण्याची ताकद जगामध्ये कोणामध्ये नसते. प्रभू थोर करतो, प्रभूची योजना, प्रभूची योजना समजून घ्या. माणसाच्या हाताकडे पाहू नका. कोणा व्यक्तीमध्ये एवढी ताकद नाही की तो तुम्हाला उंच करू शकेल. पोटीपराच्या घरामध्ये सुद्धा पोटीपरानं आणि त्याच्या पत्नीनं योजना करून ठेवली, या योसेफाला बंदीशाळेमध्ये टाका. देवाचं प्लॅनिंग होतं, देवाची योजना होती, योसेफाला थोर बनवावं. देवाचे प्रिय लोक, आज तुमच्यापैकी कित्येक परिवार, कित्येक लोक या ठिकाणामध्ये असतील, ज्यांना देवानं ठरवलं तुमचा हात देवाच्या हातामध्ये जाईल तर तुम्ही सामान्य लोक राहणार नाही, प्रभू तुम्हाला थोर करणार. देवाच्या हाताकडे पहा, परमेश्वराच्या हाताकडे पहा. परमेश्वराच्या हातामध्ये इतकी मजबूती आहे, इतकी ताकद आहे की तो तुम्हाला दलदलीतनं काढून उच्च पदावरती स्थापित करू शकतो. खड्ड्यातनं काढून योसेफाला देवानं इतक्या मोठ्या जागेवरती नेलं. त्या राजा त्याला सांगत आहे, फक्त नावाला राजा मी आहे, सगळा अधिकार तुझ्याकडे. किती थोर प्रभूने त्याला बनवलेलं आहे. तुम्हाला वाटत नाही का तुमची सुद्धा आणि परिस्थिती बदलावी, तुमचं जीवन बदलावं आणि तुम्हाला थोर व्हावं? परंतु लक्षात ठेवा, तुम्ही माणसाच्या हाताकडे पाहता. लढून असतात त्यांना असं वाटतं आमच्या आई वडील आमचं करिअर घडवतील. काम करणारा व्यक्ती म्हणतो माझा बॉस मला मोठं करेल, तो माझं प्रमोशन करेल. कोणाच्या हाताकडे पाहू नका. ज्याच्या हातामध्ये तुम्हाला थोर करण्याचं सामर्थ्य आहे, आज रात्री त्याच्या हाताकडे तुम्ही पहा आणि त्याचा हात इतका मजबूत आहे की त्यानं ठरवल्यावर तुम्हाला मोठं होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही, कोणीच नाही वाचवू शकत. अहो, मर्दखैसाठी हामानानं एवढं मोठं कारस्थान केलं, त्याला वाटलं हा व्यक्ती माझ्या समोर नमत नाही. त्याने योजना केली मला सलाम करावा. त्याने योजना केली त्या व्यक्तीने माझ्या समोर झुकावं. अहो, तो कट्टर यहुदी होता. यहुदी व्यक्ती माणसासमोर कधी झुकत नव्हता. यहुदीला ठाऊक होतं झुकायचं तर स्वर्गातल्या देवासमोर झुकायचं. त्यानं सलाम सुद्धा केला नाही. त्यानं त्याच्यासाठी फाशीचा खांब तयार करून ठेवला. पण बायबल सांगतं देव त्याच्या पक्षाचा होता. ज्या खांबावरती मर्दखै जाणार होता, हमानानं तो खांब मर्दखैसाठी केला, परंतु बायबल सांगतं त्या खांबावरती हमान गेला आणि मर्दखैला देवानं थोर बनवलं. देव थोर बनवणार. काढून टाका डोक्यातले विचार. कोणी तुमच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही, कोणी व्यक्ती प्रिया. ही मानवी बुद्धी तुमच्याकडे. बऱ्याच वेळा मला असं वाटतं याच्यामुळं आणि माझं मी पुढे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं मी पुढे जाऊ शकत नाही. कोणी तुम्हाला अडवणार नाही, कोण तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवणार? पण माणसाच्या हाताकडे पाहिजे. माणसाच्या हातामध्ये काय जीवन देण्याची ताकद आहे. माणसाच्या हातामध्ये तुमचं प्रमोशन आहे. बरं, मानवी हात जे त्याला मर्यादा आहे. येशू ख्रिस्त डोंगरावरती असताना
शिष्यांना त्या ठिकाणी शिष्य येशूकडे आले, त्यांनी सांगितलं एवढे लोक आलेले, 3 दिवस झालं ते आपल्या बरोबर चालत आहे आणि ते उपाशी आहेत, त्यांना भाकरी द्या. त्याने एकमेकाच्या हाताकडे पाहिलं आणि ते म्हटले प्रभूजी एवढ्या भाकरी देण्या इतके पैसे आमच्याकडे नाही, का तर त्यांच्या हातामध्ये लोकांना तृप्त करण्याचं सामर्थ्य नाही. पण प्रभू म्हटला त्या 2 भाकरी 5 भाकरी 2 मासे माझ्याकडे ना, आता माझ्याकडचं सामर्थ्य तुम्ही पहा. त्याने भाकरी नेऊन येशूच्या हातामध्ये दिला आणि सगळे लोक येशूच्या हाताकडे पाहू लागले आणि येशूच्या हातामध्ये एवढं सामर्थ्य होतं. तो म्हटला भाकरीचे तुकडे करून लोकांना वाढा. बायबल सांगतं 5,000चा जमाव तो 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे तृप्त झाला. आज प्रभूच्या हातामध्ये जर तुमचा परिवार असेल तर एवढा पुरवठा असेल, एवढा पुरवठा असेल की तुम्हाला लोकांच्या हाताकडे कधी पाहावं लागणार नाही. लोकांना थोर करणं देवाच्या हातामध्ये, थोर देवाच्या हाताकडे तुम्ही पहा. आज रात्री तुमची बघण्याची दृष्टी बदलून टाका. आज रात्री माणसाकडे पाहू नका, व्यक्तीकडे पाहू नका. व्यक्तीकडे पाहिल्यावर तुमच्याकडे निराशा येणार आहे, पण देवाच्या हाताकडे पहा. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त कबरेतनं बाहेर आला ना, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. मरिया त्याच्याकडे जाते आणि त्याला बिलगण्याचा प्रयत्न करते. त्या येशू म्हणतो बाई मला बिलगू नकोस, मला माझ्या बापाकडे जायचं. परंतु थोमा आला आणि थोमा त्याला म्हणतो प्रभूजी तू तोच येशू आहे ज्याला मी कबरेमध्ये पुरताना पाहिलं आणि तो पुनरुत्थान झाला, तर मला तुझ्या हातामध्ये बोट घालून पाहू दे, मला तुझ्या हातामध्ये पाहू दे. ज्या मरियेला त्यानं आपल्याला बिलगण्याची सुद्धा परमिशन दिलं नाही, पण त्या थोमाला म्हणतो तू माझ्या हातामध्ये बोट घालून पहा, मी तोच प्रभू आहे, अजून सुद्धा माझ्या हाताची जखम उघडी आहे, हातामध्ये बोट घालून पहा. थोमानं त्याच्या हातामध्ये बोट घातलं. परिणाम काय झाला माहिती का? जो थोमा अविश्वासू होता तो थोमा एवढा थोर झाला, इतका मोठा झाला. या थोमानं भारतामध्ये येऊन आम्हाला ख्रिस्त सांगितला आणि भारतातल्या लोकांना ख्रिस्त सांगणारा थोमा थोर झाला. म्हणजे आम्हाला देवाच्या हातामध्ये थोर करण्याचं सामर्थ्य. प्रभूच्या हाताकडे पाहूया, एकमेकाच्या हाताकडे पाहू नका. आणि जे लोकांच्या हातामध्ये ते पुरवठा देणारं नाहीये. एलिया विधवेच्या घरी जाताना तिला म्हणतो बाई मला भाकर दे. त्यास ती काय म्हणते माहिती का? माझ्याकडं 1 भाकर आहे, माझा मुलगा खाणार मी मरणार. हे लोकांचा पुरवठा आहे, हा लोकांचा पुरवठा आहे. ते कोणीच तुम्हाला तृप्त करणार नाही. मर्यादा आहे, लिमिटेशन्स आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असणार आहे आणि तुमचं मर्यादित जीवन हे तुम्हाला कधीच मोठं बनवणार नाही. असं जीवन जगलं पाहिजे, अशा पद्धतीचे विचार केले पाहिजे की ते विचार तुम्हाला बदलून टाकणार. मला आठवतं की माझ्या चर्चमध्ये मी ज्या चर्चचं बांधकाम आता नवीन काढलं त्यावेळेस मंडळीमध्ये सांगितलं की असं बांधकाम आपण करणार आहोत आणि तुम्हाला वाटलं प्रभूसाठी द्यायचं तर तुम्ही द्या. त्यास एक जोडपं माझ्याकडे आलं आणि ते आले आणि त्याने मला सांगितलं, त्यांनी पैसे घेऊन माझ्याकडे आले आणि ते 1 लाख रुपये त्यांनी माझ्या हातामध्ये दिले. ते म्हटले आमची बिशी लागली, 1 लाख रुपये आम्हाला घर घ्यायचं होतं, त्याच्यासाठी म्हटलं बिशीचे पैसे आले तर आपण घर घ्यावं. परंतु आमच्या लक्षात आलं आपलं घर तर आपण नंतर बांधू, पहिले देवाचं घर बांधू. मग त्यांनी ते 1 लाख रुपये आणले माझ्या हातामध्ये दिले. त्यांनी म्हटलं तुम्हाला घर बांधायचं होतं, मग तुम्ही हे 1 लाख रुपये कशाला आहे? त्यांनी 1 लाखात तर घर होणार नाही, हे आमचं डाऊन पेमेंट अजून आम्हाला लागणार आहे. मग आमची इच्छा आहे की पहिले प्रभूचं घर बांधलं. ते पैसे घेतल्यावर आम्हाला म्हटलं नाही सो का यायला द्या, नाही हे पैसे पहिले द्या. मग ते आले मंदिरामध्ये, त्यांनी माझ्या हातात ते पैसे दिले, मी घेतले आणि मी प्रार्थना केली, प्रभू यांनी तुझं घर बांधायला सुरुवात केली, यांचं घर सगळ्यात भारी तू बांध. तो देव आहे, देवाला कोणती गोष्ट कठीण आहे. आणि इकडे त्यांनी 1 लाख रुपये माझ्या हातामध्ये आणून दिले, मी ते ठेवले आणि तेवढ्यामध्ये एक सुंदर घराचं प्रोजेक्ट त्यांच्या समोर आलं. मग ते लोक आले, ते म्हटले चला 3 BHK बेडरूमचं बंगला त्यांच्या समोर आला. मग तो बँकवाला त्यांच्याकडे आला, सॉरी तो जी त्याची स्कीम होती तो व्यक्ती आला. तो म्हटलं या तुम्ही घर बघा. आणि त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी सांगितले एवढ्या किमतीत तुम्हाला 45 लाखामध्ये 3 BHK देणार आहे. ते म्हटले आमच्याकडे पैसे नाही. ते म्हटले प्रोव्हिजन आम्ही सगळी करू, सगळं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लोन आम्ही देऊ. आणि परवा त्यांच्या घराचं ओपनिंग केलं. अजून चर्च बांधून पूर्ण नाही झालं, पण त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये ते राहायला गेले. का? देवाच्या हातामध्ये तुम्हाला थोर करण्यात येईल. देवाच्या हातामध्ये तुम्हाला थोर करण्यात. तुम्ही तुमच्या हाताकडे बघत बसू, काय माझ्या हातामध्ये आहे, पण त्या लोकांच्या हाताकडे नाही पाहिजे.
प्रभू अशा लोकांना घेऊन येतो आणि घेऊन येण्याचा मार्ग काय तो माझ्या हाताकडे पहा. घराची गरज आहे माझ्या हाताकडे पहा, लेकराची गरज आहे माझ्या हाताकडे पहा. कोणत्या डॉक्टरकडे पाहू नका, कोणत्या व्यक्तीकडे पाहू नका. आरोग्य पाहिजे, सुटका पाहिजे, समाधान पाहिजे, जॉब पाहिजे, तुम्ही देवाच्या हाताकडे पहा. देवाच्या हाताकडे पहा प्रिया. किंवा देवाच्या हाताकडे तुम्ही पाहताना बस देव तुम्हाला उत्तमातलं उत्तम देईल, बेस्ट मधलं बेस्ट. प्रॉब्लेम काय माहिती का, आम्हाला असं वाटतं हा व्यक्ती माझी मदत करेल. त्या व्यक्तीच्या हाताकडे पाहणारा व्यक्ती हा जीवनामध्ये सतत निराश झाला, कायम निराश, कारण त्याला लोकांच्या हाताकडे पाहण्याची सवय झाली. माझ्या मिनिस्ट्री मधलं सक्सेस जर कशामध्ये असेल, मला आठवतं पहिल्यांदा ज्यावेळेस मी चर्च बांधायला सुरुवात केली, नौखा होतो, तरुण होतो, अनुभव नव्हता कुठला, मंदिर बांधायचं होतं, एक स्वप्न घेऊन निघालेलो होतो आणि लोकांकडे पाहायला लागलो, हा व्यक्ती मला देईल, तो व्यक्ती मला देईल आणि ती व्यक्ती माझी मदत करेल. फार आशेनं प्रत्येकाच्या हाताकडे पाहत होतो आणि वाटत होतं जी श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे धन आहे, ते लोक मला मदत करतील. पण तो तुम्हाला सांगतो, कधी सुद्धा त्या लोकांनी तेवढी मदत नाही केली जेवढी मला अपेक्षित होती. का, कारण मलाच म्हटलं हे लोक यांच्याकडे पैसे पण ते देतील, परंतु देव मला दाखवत गेला, अरे देण्याची कुवत मी लोकांमध्ये निर्माण करतो. आणि त्याने केलंच. एका घरामध्ये गेलो, बसलो तिथं आणि बसल्यानंतर त्या बहिणीकडे पाहिलं, 5 लेकर, नवरा मेलेला, घरामध्ये कुठल्याच गोष्टीचा पुरवठा नाही. गेल्यावरती तो अर्धा कप चहा देत होती, 2 बिस्किट देत होती, प्रार्थना करून निघत होतो आणि तिने पाहिलं चर्च बांधत आहे, देवाचं मंदिर उभं केलं जात आहे, माझं योगदान असायला पाहिजे. आणि मी तिच्या घरामध्ये बसलं, म्हणजे पाहिलं सर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही माझ्या घरात याल का, मला पण चर्चसाठी योगदान द्यायचं. म्हटलं ही बाई भाजी विकून, रॉकेल विकून पैसे घर चालवते, कुटुंब चालवती, या बाईच्या हातातनं मला काय मिळणार. परंतु तरी सुद्धा म्हटलं ठीक आहे सिस्टर, आणि मी येईल, मोठं बांधकाम आहे, आता या बाईकडनं मला काय मिळण्याची अपेक्षा. आणि मी विसरून गेलो, म्हटलं 1000-2000साठी पुन्हा तिच्या घरामध्ये जाऊन चक्रा मारण्यामध्ये काय फायदा, मी विसरून गेलो. परंतु 1 महिन्यानंतर तिचा कॉल आला, पळत साहेब आजच्या तारखेला मी तुम्हाला बोलवलं होतं, तुम्ही का आला नाही. म्हटलं सिस्टर ठीक आहे मी येतो, मला माहिती विधवा आहे, 5 लेकर आहेत, कसं घर चालवणार आहे आणि चर्चला कसं ती मदत करणार आहे. मला माहित नव्हतं तो देवाचा हात आहे. मला असं वाटलं हा हात त्या स्त्रीचा हात आहे, हा देवाचा हात कुठे आहे. पण लक्षात ठेवा, देवाचा हात प्रत्येक ठिकाणी असतो. विधवेला भाकर देण्यासाठी पण एलियाला मदत करण्यासाठी देवाचा हात होता, विधवेचा हात नव्हता. 1 भाकर मी खाईल, माझा मुलगा खाईल आणि मरून जाईल, पण आपली भाकर तिनं त्या एलियाच्या हातामध्ये दिलं आणि देवाच्या हाताकडे पाहायला लागलं. तसं या बाईने पण केलं. मला बोलवलं घरी आणि गेलो तिच्या घरामध्ये. बसल्यावर हसत हसत ती आली, म्हटली बसा, चहा दिला, चहा पिलो आणि म्हटलं सिस्टर एवढी का गडबड केली. नाही हो, मदत करायची होती परमेश्वराच्या मंदिरासाठी, म्हणून माझ्यामध्ये उत्सुकता होती. आणि मग तिने नोटांचा भला मोठा बंडल आणला माझ्या हातात. सिस्टर एवढे पैसे कुठं. ती म्हटल्या हो माझा नवरा मरण्याच्या अगोदर या 5 लेकरांची तरतूद करून गेला, त्यानं आमच्यासाठी एक सुंदर घर बनवून ठेवलेलं होतं. आता मला 5 लेकर आहेत, मला माहिती आहे हे घर माझ्या लेकरांसाठी आहे, पण मला माझ्या लेकरा, आता मी राहते ते माझं भाड्याचं घर आहे, मी इथं पण समाधानी आहे आणि तिथं पण गेल्यावर मला तेच घर असणार. पण मला वाटतं देवाचं घर बांधलं जावं म्हणून मी माझं ते घर विकलं. पाळत साहेब माझा विश्वास आहे, मी प्रभूचं घर बांधेल तेव्हा देव माझं घर बांधणार आहे. देवाच्या हातामध्ये सगळं आहे, देवाच्या हातामध्ये सगळं आहे. तुमच्या योजना, तुमच्या कल्पना, तुमचं दर शास्त्रात लिहिलं त्या पद्धतीने. वाचावर त्या वचनामध्ये काय लिहिलंय, एक वचन फार सुंदर तिथं त्याचा उल्लेख केलेला आहे. हा, परमेश्वराच्या हातामध्ये काय आहे. हा, पहिले इतिहास 29 अध्याय 12 वचन. धन व मान तुझ्यापासूनच प्राप्त होतं. कोणाच्या हातापासून धन मिळतं. कुणाच्या हातात धन, कुणाच्या हातामध्ये. बोला की जोरामध्ये. कुणाच्या हातामध्ये धन आहे. मग धनासाठी कुठं बघायचं, कुठं बघायचं. मग तुम्ही एकमेकाकडे बघता ना, तुम्ही धनासाठी बघता कुणाकडे, या व्यक्तीने दिलं पाहिजे. बरं जो व्यक्ती तुम्हाला धन देतो, काय तुम्ही लग्न झाल्यावरती ते पांढरी मस्त तिचा ते काय म्हणतात, हा वेडिंग गाऊन 10-12 करवल्या ते मागे धरतात, तिची मिरवणूक काढत पुढे निघतात.
याचे बेस्टमॅन, आणि मग पाळत सुद्धा सुटाबुटामध्ये येतो, पुस्तक बिस्तक घेऊन मग सुरू. सुखात दुखात, रोगात श्रीमंतीत, आरोग्यात, याच्यात त्याच्यात सगळ्यात मी तुला साथ देईन. झाल्या शब्दा ती पण खुश असते, जाते. महिनाभर लग्न झाल्यावर याच्या त्याच्या घरी जाऊन जेवण करणं, खाणं पिणं, एवढं तिला आनंद होतो की किती छान घरामध्ये मी गेले. आणि तो पण म्हणतो मला मिळाली ती सगळ्यात सुंदर बायको. 1 महिन्यानंतर सुरू होतं. 1 महिन्यानंतर सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं, लोकांनी तुम्हाला खाऊन कपडे बिपडे घेऊन झाल्यानंतर मग याच्या घरातलं खायला सुरुवात होतं. त्यास ती काय म्हणते माहिती का त्याला, हे माझं नशीबच फुटकं हो. किती पण भारी खायला. लोकांचं जे असतं ते सगळं फुटक्या नशिबाचं असतं, पण प्रभूचं असतं ते स्वर्गीय असतं. प्रिया, कोणाच्या हाताकडे पाहू नका, देवाच्या हाताकडे पहा. देव तुम्हाला थोर करणार आहे. धन सुद्धा प्रभूच्या हातामध्ये, मान सुद्धा प्रभूच्या हातामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, देव ज्याच्या बरोबर आहे त्याचा सन्मान होतो. त्याला सन्मानाची अपेक्षा नसते. का? कारण माझ्या बरोबर देव, देवाच्या बरोबर, देवाच्या हाताकडेच तुमचा सन्मान आहे. प्रभू तुम्हाला मोठं करणार आहे. मला ते कधी कधी ते बोलत असतात सेवक लोक, इथं मीटिंग भरवल्यावर आता पास्टर वगैरे पण चुकून माकून कोणाचा सत्कार राहिला असेल, कोणाला मान द्यायचा राहिला असेल तर मला क्षमा करा. कशाला क्षमा करा? मान कुणाकडे आहे? बोला, कुणाकडे मान? मग आमच्याकडनं कशाला घेता? मान कोण देतं? कोण मोठं करतं? इथली फुलं डुप्लिकेट आहेत. ही सगळी डुप्लिकेट फुलं आहेत. हे द्यायचं म्हणून द्यावं लागतं, प्रभूचं द्यायचं म्हणून नाही. प्रभू स्वतः मोठं करतो. हे द्यावं लागतं. हे ट्रेडिशन आहे, ही परंपरा आहे, ही एक पद्धत आहे. आणि ही पद्धत लाजकाज करावी लागते. हे मला माहिती आहे. लाजकाज, इच्छा नसली तरी करावी लागते. सन्मान द्यावा लागतो. देव सन्मान देतो, लाजकाज नाही, लायक बनवतो आणि मोठं करतो. ही कपॅसिटी तुमच्यामध्ये निर्माण करतो, ही ताकद तुमच्यामध्ये निर्माण करतो. या शौलानं दाविदाला कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केलं, पण परमेश्वराने त्याला मोठं केलं. कसं मोठं केलं? ताकद निर्माण केली. आधी त्याला युद्ध करायला लावलं, गल्ल्याताशी लढावं लागलं. गल्ल्याताशी लढला आणि गल्ल्याताशी लढल्यावर प्रभूने इतकं मोठं केलं की शौलासमोर त्या स्त्रिया नाचत होत्या आणि काय म्हणत होत्या? शौलानं हजारो वदले, दाविदानं लाखो वदले. परमेश्वरानं त्याला मोठं केलं. बघा, सन्मान परमेश्वरापासून मिळतो, धन परमेश्वरापासून मिळतं. म्हणून माणसाच्या हाताकडे कधी बघू नका. त्यानं माझं नाव नाही घेतलं, त्यानं माझा सन्मान नाही केला, त्यानं माझं अमकं नाही केलं. अहो, त्यांच्या सन्मानाचं काय घेऊन बसला? देव सन्मान करतो, तो टिकणारा सन्मान असतो. दावीद राजा राहिला कुठपर्यंत? शौलाचं राजपद गेलं, पण दाविदाचं राजपद कधी गेलं नाही. तो म्हटला अंकुर दाविदाच्या घरातनच येणार आहे. सिंहासनावरचा कायमचा राजा दाविदाच्या घरातनच येणार आहे. येशूचा जन्म दाविदाच्या कुळातनच होणार आहे. का? कारण देवानं दाविदाला मोठं केलं, देवानं दाविदाला मोठं केलं. असं मोठं बना की प्रभू ज्यास तुम्हाला मोठं करेल ते कायमस्वरूपी असणार आहे, टिकणार असणार आहे. तुमचं अस्तित्व कधीच नष्ट होणार नाही. म्हणून परमेश्वरापासून प्रत्येक गोष्ट मिळवा. हे माझ्या हाताकडे पहा, हे माझ्या हाताकडे पहा. परमेश्वराच्या हाताकडे पाहणारे लोक सन्मान पावतात. त्यांच्या धनामध्ये वृद्धी होत असते. धन वाढलंच पाहिजे तुमचं. खरीच देव तुम्हाला गरीब ठेवून ना. प्रॉब्लेम काय माहिती का आमचा? सारखा आमच्याकडे प्रश्न आले की आम्ही म्हणतो तुम्ही मदत करा, तुम्ही मदत करा, तुम्ही मदत करा. मला तर रोज 2-4 मेसेज येतात आणि त्यांना असं वाटतं सुडबुड घातलं म्हणजे 2-4 लाख रुपये खिशातच घेऊन ठेवतात. हा, त्यांना वाटते असं. परवाच एक असेल काय जरा 1 लाखाची मदत करा. बरं, फोडतो बँक कुठली तरी जाऊ. मग आमचे झाले की आम्ही तुम्हाला देतो रिफंड. मी म्हटलं सिस्टर थांबा जा, आम्ही पाळक आहे म्हटलं, बँकेचा मॅनेजर नाही. बँकेत पडलेत पैसे ते तुम्हाला द्यायचे. माणसाच्या हाताकडे बघा, निराशा येणार. पण एक गोष्ट मला सांगू का? जेव्हा तुम्ही देवाच्या हाताकडे पाहता, देव इतका भारी पुरवठा करतो, ते रिफंड करण्याची कधी गरज नसते. कधीच रिफंड करायला कधीच नाही, मागत पण नाही देव. आणि शास्त्र काय सांगतं? ज्यानं पुत्र दिला
बाकीच्या गोष्टी देणार नाही का? इतकं मोठी ताकद त्याच्या हातामध्ये. जर पुत्रच दिला आणि पुत्र सर्वोत्तम होता, हो बेस्ट मधलं बेस्ट होता. स्वतः मी सेवा करताना एवढे अद्भुत चमत्कार पाहिले, एवढे अद्भुत चमत्कार. जेव्हा जेव्हा मदतीची गरज वाटली तितकं तिथं प्रभू इतक्या अद्भुत रीतीने पुरवत आला. आज जर माझं सगळं लक्ष कुठं लागतं तर फक्त देवाच्या हातात, कोणत्या माणसाच्या हाताकडे मी पाहतो. जेव्हा इस्रायल लोकांना मिस्रातनं काढत होतं ना, त्यास प्रभू त्यांना काय म्हटलं माहिती का? मिस्रातनं निघताना असं निघू नका. तुम्ही उपासनेसाठी चाललेला आहात, 3 दिवसाची वाट करून तुम्हाला उपासना करायला जायचं. आणि मग प्रभू त्यांना काय म्हटलं माहिती का? एक गोष्ट करा, त्या स्त्रियांना म्हटलं मिस्त्री बायांकडे जा आणि त्यांच्याकडनं त्यांचे दागिने मागून घ्या. आता विचार करा, तुमच्या घरात काम करणारी बाई येते आणि ती म्हणते मालकीन बाई तुमचं गंठन द्या, मला लग्नाला जायचंय. कोणती मालकीन बाई गंठन देईल सांगा बरं? त्यांना माहिती गेली पडून, हिला पगारच 500 रुपये आणि माझं गंठन 1.5 लाखाचं. तिच्याकडे दिल्यावर आणि हिने गहाळ केलं आणि विकलं तर ते परत मला कसं मिळणार? म्हणजे मालकीन कधी देणार नाही. मग त्या दिवशी विटा भाजणाऱ्या स्त्रियांना एवढं सगळे दागिने मिस्रातल्या प्रत्येक स्त्रीने दिलं कसं? याचं कारण धन आणि सन्मान फक्त देवाकडनंच आलं. ते कोणाचं धन काढून कोणाला दिल हे सांगता येत नाही. म्हणून धनासाठी सुद्धा कोणा व्यक्तीकडे पाहू नका, देवाकडे पहा. देवाच्या हातामध्ये अगाध सामर्थ्य आहे, अगाध संपत्ती देवाच्या हातामध्ये, आणि प्रभू देण्यासाठी समर्थ आहे. 100% सांगतो, जे देवावरती अवलंबून राहणारे लोक आहेत, जे देवाच्या हाताकडे पाहणारे लोक आहेत, त्यांची परिस्थिती देव बदलल्याशिवाय राहत नाही. देव 100% परिस्थिती बदलतो. प्रियानो, माणसाच्या हाताकडे पाहून तुम्ही हताश निराश व्हा. सन्मानाचं पद मिळतं, मानाचं पद मिळतं. म्हणून पहिली गोष्ट आम्ही पाहिली, देवाच्या हातामध्ये काय? तर देवाच्या हातामध्ये लोकांना थोर करणं आहे. दुसरी गोष्ट आम्ही त्याच वचनामध्ये पाहणार आहोत. काय देवाच्या हातामध्ये? सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. दुसरी गोष्ट, लोकांना थोर करणं देवाच्या हातामध्ये. आणि दुसरी गोष्ट, देवाच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. काय देवाच्या हातामध्ये? सामर्थ्य म्हणजे पावर. कोणाच्या हातामध्ये पावर आहे? बोला की जरा. औरंगाबादचे लोक जरा जोरात आवाज येऊ द्या. काय आहे परमेश्वराच्या हातात? कुणाच्या हातात पावर आहे? जोरात बोला, कुणाच्या हातात पावर आहे? मग तुम्ही का म्हणता तो वक्ता पॉवरफुल आहे, हा वक्ता पॉवरफुल आहे, त्याच्या हातामध्ये पावर आहे, तो बरोबर प्रार्थना केल्यावर सगळं होतं? तुम्ही वक्त्याची पावर घेऊ नका, पावर देवाची घ्या. बघा, देवाची पावर घ्या, देवाच्या हातात सामर्थ्य आहे. म्हणून तर पेत्राकडं पवित्र आत्मा मिळाल्यावर लंगडा भिकारी मोठ्या आशेनं पेत्राच्या हाताकडे पाहिला. त्याची नजर त्याच्यावरती खिळलेली आहे. आणि असं लिहिलं, सोनं रूप काहीतरी मिळेल याच्या अपेक्षेनं हा भिकारी अनेक वर्ष लोकांकडे पाहत होता. आणि त्यावेळेचे लोक एवढे भारी होते, कारण पेत्र म्हणतो आमच्याकडे सोनं रूप म्हणजे मंदिराच्या बाहेर लोक काय वाटत होते? हो, सोनं रूप. भिकाऱ्याला काय देत होते? आम्ही शिळी भाकर देतो. आणि त्यावेळेस मंदिराच्या बाहेर बसणारा भिकारी, त्याला हे विश्वासणारे लोक सोनं रूप देत होते. आता ऐका, परंतु सोनं रूप याला श्रीमंत करू शकलं नाही. सोनं रूप त्याच्यामध्ये असणारी कमजोरी काढू शकला नाही. आज पण तुम्ही जा, किती पण पैसा घेऊन जा आणि डॉक्टरला सांगा किडनी फेल आहे, डॉक्टर आमच्या किडन्या आणि त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही करा, ट्रान्सप्लांट करा, बदला, किती पण पैसा घेऊन जा. डॉक्टर किडनी देताना आपण काय सांगतो? अशा व्यक्तीला पकडून आणा, त्याचं आणि तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे. मग तुमच्या किडन्या एकमेकाला मॅच होणार का नाही ते बघायचं. आणि ऑपरेशन करायला तुम्हाला 10 लाख रुपये खर्च येईल. बरं, एवढं करून सुद्धा नाकाला पट्टी बांधून फिरायची का? तर जर इन्फेक्शन झालं, आतमध्ये गेलं तर तोही आजारी पडेल, हाही आजारी पडेल, म्हणजे दोघांचा जीव धोक्यामध्ये. म्हणजे पैशामध्ये तुम्हाला बरं करण्याचं सामर्थ्य नाही. लाजरस कबरेमध्ये होता, त्याचे सगळे अवयव काढले. त्यावेळची पद्धत काय होती माहिती का? एखादा व्यक्ती मेला, त्याच्या शरीरातलं सगळं अवयव काढायचे आणि त्याच्यामध्ये मसाला भरायचा. तसं लाजरस मध्ये मसाला भरून ठेवलेला होता. किडनी गेली, डोळे गेले, लिव्हर गेला, ब्लड गेलं, सगळं गेलं. आता फक्त
त्याची बॉडी आणि हड त्याच्यामध्ये राहिले आणि इकडं येशू कबरेकडे जातो आणि येशू म्हणतो लाजरस बाहेर आहे. आता विचार करा, याची किडनी गेले, लिव्हर गेलं, हृदय गेलं, डोळे गेले, कान गेलं, नाक गेलं, राहिलेलं शरीर पण मुंग्याने खाऊन टाकलं, काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये. तुम्ही असला पेशंट घेऊन डॉक्टरकडे जा, डॉक्टर काय म्हणतील, अहो आता याच्यात काय सगळं तर खाऊन टाकलेलं आहे. पण येशूकडे आल्यावर येशू जिथं संपतं तिथं नवीन सुरुवात करतो. एक शब्द बोलला, लाजरस बाहेर ये, आणि बाहेर ये म्हटल्याबरोबर गेलेले अवयव सगळे लाजरस मध्ये परत आले. देवाच्या हाताकडे पहा, देवामध्ये ते सामर्थ्य आहे. आज रात्री इथं तुम्ही बसलेले आहात, तुमच्या कोणत्याच अवयवाची काळजी करू नका. देवाच्या भांडारामध्ये, स्वर्गामध्ये प्रभूने सगळे अवयव तुमच्यासाठी ठेवले. तुम्ही म्हणाल पुरावा काय? हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पण ऑपरेशन करताना डॉक्टर सांगतात काळजी करू नका, आमच्याकडे ब्लड आम्ही स्टोअर करून ठेवलेलं आहे. मग जर डॉक्टर ब्लड स्टोअर करून ठेवतात, ज्यानं रक्त निर्माण केलं त्याच्याकडे किती ब्लड असणार आहे प्रियानो? ज्यानं रक्त निर्माण केलं, ज्यानं हृदय निर्माण केलं त्याच्याकडे नवीन हृदय असणार. म्हणून आपल्या हार्टची पण काळजी करू नका. नाही माझं हार्ट, आणि डॉक्टर सांगितलं 4 ब्लॉक आहेत, 5 ब्लॉक आहे, राहू द्या. किती पण ब्लॉक तुमच्यामध्ये राहू द्या. आणि ते तुम्हाला कधी कळतं माहिती का? सगळं नॉर्मल असतं तुमचं. उगा छातीमध्ये दुखल्यावर डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टर थांबा तुमचा ECG काढू, 2D इको. नावं तर किती भारी बघा. 3D जसं आलं तसं 2D. तुमचं 2D करू, तुमचं 3D करू, तुमचं अंक करू, तुमचं इको. बरं एवढं ते इको 3D 2D ते ऐकल्याबरोबर ना इकडे याचं हृदय धडधडायला. आणि मग सांगताना पण सांगतात साहेब माझं 2D करायला. अहो 2D करू द्या, 3D करू द्या, जा ना तिथं मशीन मध्ये जाण्याच्या आधी त्यांची धडधड चालू होती. आणि तेवढं मशीन मध्ये घातलं, शोधा म्हणजे डॉक्टरने शोधलंच आपण. अहो तुम्हाला 4 ब्लॉक आहे. झालं. अरे जाताना चालत चालत गेला, 4 ब्लॉक ऐकल्याबरोबर याला धरून स्टेशनवर न्यावं लागतं. आणि जसं काय यांनी फार मोठं 4 ब्लॉकचा बंगला घेतलाय असं त्या लोकांचं. अहो मला 4 ब्लॉक आहे. अरे राहतो भाड्याच्या घरात आणि 4 ब्लॉक, 4 ब्लॉक मला, 4 ब्लॉक मला. आणि इतका त्याच्या चेहऱ्यावर 4 ब्लॉक आहे तो. लक्षात ठेवा, तुमच्या देवाला तुमच्या हृदयातले ब्लॉक काढण्याचं सुद्धा सामर्थ्य आहे. लक्षात, मी बायबल मधला देव सांगतो, मी इकडचं तिकडचं सांगत नाही. बायबल मधला देवा संबंधानं सांगत. त्या देवाच्या हाताकडे तुम्ही पाहाल. लक्षात ठेवा, तुमच्या अवयवांकडे पाहू नका. हे अवयव डॉक्टरांना शिकण्यासाठी आहे, पण तुमचे निकामी झालेले अवयव तुमच्या साक्षीसाठी आहे. पर्याय हे तुमच्या साक्षीसाठी आहे. ही साक्ष असणार आहे तुमच्याकडे. अहो तुमचं गर्भाशय बंद आहे, डॉक्टर सांगतात गर्भाशय बंद. सारेचं गर्भाशय बंद होतं. सारा म्हातारी झालेली आहे, ती म्हणते मला लेकरू होणार नाही. देवानं एवढं वर्ष, मी कधी कधी देवाला प्रश्न करतो, देवा म्हातारपणी तिला लेकरू देण्याच्या ऐवजी जरा लवकर दिलं असतं तर लेकरावर खेळली असते ना. पण प्रभू म्हणतो अरे मला जग चालवायचं आहे आणि या जगामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे लोक आहेत, त्यांचा विश्वास मला वाढवायचा. लग्न झाल्यावर 8-10 वर्ष त्यांच्याकडे संतती नसेल, लेकरं नसतील, पण जेव्हा ते सारे विषय ऐकतील ना त्यांचा विश्वास वाढेल. बंद झालेलं गर्भाशय खुला करणारा देव आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून ते सामर्थ्य तुम्हाला अनुभवण्यासाठी देवाच्या हाताकडे पहा. देवाच्या हाताकडे पहा. प्रभूचा हात समर्थ आहे. प्रभूच्या हातामध्ये अद्भुत प्रकारचं सामर्थ्य, तो सगळं काही पुरवणार आहे. म्हणून हताश निराश होऊ नका, कोणा व्यक्तीकडे पाहू नका, एकमेकाला दोष देऊ नका, शरीराला कमजोर समजू नका. जर तुम्ही देवाच्या हाताकडे तुम्ही पाहिलं तर तुमचं शरीर, या शरीरातले सगळ्या अवयवांमध्ये एक नवीन ऊर्जा घालण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. देवाच्या हाताकडे पहा. कोणत्या डॉक्टरच्या हातामध्ये यश नाही. डॉक्टर फक्त तुमचं ऑपरेशन करू शकेल, पण तुमच्या अवयवांना जीवन देण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही. पण माझ्या प्रभूमध्ये ती ताकद आहे, माझ्या देवामध्ये ते सामर्थ्य आहे, माझा देव ते करू शकतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, आज रात्री इथं तुम्ही थांबलेला असताना देवाच्या हाताकडे पहा आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझ्यामध्ये जे निकामी झालं त्याला पूर्ववत कर, माझ्यामध्ये गेलेलं परत मला तू दे. देवाच्या हातातलं सामर्थ्य तुम्ही अनुभवा. आहात कुठं तुम्ही? कोणत्या देवाच्या ओर तुम्ही आलेला?
तुमचे हात, तुम्ही तुमच्या हाताकडे पाहिलं, डॉक्टरकडे पाहिलं, परंतु मला निराशा आली. पण शास्त्र सांगतं परमेश्वराच्या हातामध्ये सामर्थ्य आहे, देवाच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. इतकं सामर्थ्य, इतकं सामर्थ्य. आंधळा एक व्यक्ती येशूकडे आला. प्रभूने त्याला म्हटलं, तुझी इच्छा काय? प्रभू मला दृष्टी आली. तळ्याजवळ नेला, चिखल केला, त्याच्या डोळ्याला लावलं. शिलोच्या तळ्यामध्ये त्याचा चिखल धुतला. तो म्हटलं, तुला दिसतं का? तो म्हणतो, मला माणसं झाडासारखे दिसत आहे. तो म्हटला, नाही, 100% तुला दृष्टी आली. पुन्हा प्रभूने त्याच्या डोळ्याला स्पर्श केला आणि बायबल सांगतं जन्मांध व्यक्ती पुन्हा पाहू लागला. देवाच्या हातामध्ये सामर्थ्य आहे, प्रभूच्या हातामध्ये ते सामर्थ्य. मागच्या 3-4 महिन्याखाली एका बहिणीचा मला फोन आला. साहेब, काय माझ्या डोळ्याला आजार झाला, मला सांगताय. हळूहळू माझी दृष्टी निघून गेलेली आहे आणि मला आता फार अंधुक दिसायला. डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हटले, तुमच्या ह्या डोळ्याची अवस्था, ही अवस्था मेडिकल मध्ये याला उपचार नाही. आता जी तुमची दृष्टी आहे ती पण सगळी जाणार आहे आणि तुम्हाला काही दिसणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही आता उपचार करणं बंद करा. परंतु त्या बाईचा एवढा विश्वास होता, त्या बहिणीचा एवढा विश्वास होता, म्हणजे डॉक्टरने आशा सोडली. परंतु तुमचे युट्यूबचे संदेश मी ऐकते, पण मला देवावरती विश्वास. देवाच्या हातामध्ये ती ताकद आहे. प्लीज माझ्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना कराल तिकडे देव माझ्या डोळ्यामध्ये काम करा. आणि म्हटलं, एवढा मोठा विश्वास तिचा आहे, हरकत काय आपण प्रार्थना करायला. मला काही तिचं ऑपरेशन करायचं नाही, मला फक्त प्रार्थना करायची. आणि मी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर आठवड्यानं तिचा फोन आला आणि तिने सांगितलं, जेव्हा तुम्ही प्रार्थना केली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रोज माझ्या दृष्टीमध्ये बदल होत गेला आणि माझी गेलेली दृष्टी प्रभूने मला पुन्हा दिली. का? देवाच्या हातामध्ये ते सामर्थ्य, देवाच्या हातामध्ये ते सामर्थ्य. म्हणून लक्षात ठेवा, हताश निराश होऊन जीवन जगू नका. आशा संपलेली नाही. गिव्हअप करू नका, सोडून देऊ नका प्रयत्न. जेव्हा जगामध्ये कुठे काही घडत नाही ना, तेव्हा घडण्यासाठी फक्त देवाच्या हाताकडे पहा. देवाचे हात मजबूत आहे तुमची परिस्थिती बदलण्यासाठी, तुम्हाला शारीरिक व्याधीपासून मुक्त करण्यासाठी. अशा अद्भुत साक्षी हे आतापर्यंत पाहिल्या नाही, पण देवाला त्या घडवून आणलेल्या. या दिवसामध्ये लक्षात ठेवा, मला देवाविषयी सांगताना माझ्या अंतःकरणामध्ये नुसत्या उकल्या फुटत आहेत. कारण एक सत्य माझ्याकडे, आणि ते सत्य काय? माझ्या देवाच्या हातामध्ये सामर्थ्य आहे, माझ्या देवाच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. हे नाव इतकं अलौकिक, हे नाव इतकं अद्भुत आहे. हे नाव जर तुमच्याकडे असेल, म्हणून आम्ही पाहतो दावीद त्या गल्ल्याला बोलतो, परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावरती चाल करून देतो. एवढा मोठा गल्ल्यात परमेश्वराच्या नावानं आणि जमिनीवरती पडला, त्याचा प्राण झाला. आज रात्री तुमच्यासाठी तीच वार्ता आहे. देवाच्या हाताकडे पहा. किती मोठा गल्ल्यात असला तर त्या गल्ल्याला हरवणारा देवाचा हात तुमच्या डोक्यावरती आहे आणि याच्याद्वारेच तुमचं आत्मिक जीवनाची बांधणी करा. आता कुठं तुम्ही माणसाच्या हाताकडे? कोण तुमचा पुरवठा करणार आहे? कोण तुमची मदत करणार आहे? जेव्हा तुम्ही तुमच्या टॅबलेटकडे पहा, जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे पहा, प्रत्येक टॅबलेट तुम्हाला तात्पुरता आराम देते, प्रत्येक गोळी तुम्हाला तात्पुरती आराम देते, पण देवाचं नाव तुम्हाला कायमस्वरूपी आराम देणारं नाव आहे. शास्त्र सांगतो तो यहोवा राफा म्हणजे आरोग्य देणारा देव. 100% निरोगी जीवन फक्त प्रभूकडेच आहे. 100%. मी सगळ्या मीटिंग करून, सतत मीटिंग करून घरी जातो आणि परवा बोलता बोलता चर्च मध्ये ब्रदर निलू, त्याचा भाऊ, तो मी गेल्यावर ते चर्चचं सगळं तिथं पाहतात आणि मग ते म्हटलं, आम्हाला नवल वाटतं, झोप नाही, काय नाही, ह्या गावावरून त्या गावावरून 600 किलोमीटर, 700 किलोमीटर, 800 किलोमीटर एवढं धावपळ करून येतं आणि आम्हाला असं वाटतं की तुमचा चेहरा थकल्यासारखा असेल आणि तुम्ही म्लान झालेला असेल, तर तुम्ही आल्यावर तेवढीच धावपळ करता. कारण एनर्जी येते कुठून? मी म्हटलं माहितीये ना, माझ्यामधली ताकद माझी नाही, माझ्यामधली ताकद त्याची आहे, सामर्थ्य माझं नाही. अभी बॉडी माझी आहे, पण बॉडी मध्ये काम तर त्याचं आहे ना. बॉडी तुमची आहे पण सामर्थ्य प्रभूचं आहे. बॉडीकडे बघू नका. कधी कधी वाटतं कमजोरी. दाविदाच्या बॉडीकडे गल्ल्यात पाहतो, मी काय कुत्रा आहे मला काठी घेऊन? अरे बाबा, कुत्रा समज, बुटका समज आणि काही शक्तीहीन समज, पण लढणारा मी कुठे? लढणारा माझा देव आहे. माझी ताकद गल्ल्यातासमोर कमी पडेल, पण देवाची ताकद गल्ल्याताला लोळवणार आहे. आज रात्री 30 शुभवर्तमान तुमच्यासाठी. प्रभूच्या हाताकडे पहा. देवाच्या हाताकडे पाहिल्यावर तुम्ही कधीच निराश होणार नाही. तुम्हाला थोर करत सामर्थ्य देत.
पराक्रम सुद्धा देवाच्या हातात. ऐका, एखाद्या व्यक्तीला जर वाटलं ना की जीवनामध्ये एक यशस्वी आणि पराक्रमी व्यक्ती बनावा, पराक्रमी व्यक्ती, काही वेळेस इतकी निराशा तुम्हाला येते की वाटतं आता इथून पुढे काहीच घडू शकत. एक मुलगी जिला ख्रिस्त माहित नव्हता अशी एक मुलगी माझ्याकडे आली. तिची मैत्रीण तिला घेऊन आली डिप्रेशन मध्ये माझ्याकडे, आणि ती मला सांगायला ही माझी मैत्रीण आहे, ही निराश आहे, मला वाटतं बीएच्या लास्ट वर्षाला ती म्हटली बीएचे सगळे विषय माझे सुटले, एका विषयामध्ये मी 3 वर्ष परीक्षा देत आहे आणि तो विषय माझा सुटत नाही. म्हटली इंग्लिश घेऊन मी तो विषय हाताळण्याचा प्रयत्न करते, पण इतकी मला भीती वाटते की तो पेपर लिहायचा म्हटलं की मला दरदरून घाम येतो. का तर मी पासच होत नाही, मला ते समजत पण नाही. आणि मग पहिल्यांदा तिने सांगितलं, ती म्हणते माझी अशी अवस्था, ती म्हणते चल चर्चला घेऊन जाते तुला. ती माझ्याकडे आली चर्चमध्ये आणि मग तिने सांगितले आता 2 महिन्यांनी माझा पेपर आहे आणि अजून पण मला खूप भीती वाटते आणि मला ही गॅरंटी आहे मी आताही परीक्षेला बसले तर पास होणार. मी म्हटलं कालपर्यंत तुझ्याकडे इश्यू नव्हता, पण मी आता तुला इश्यू देतो आणि प्रार्थना करतो आणि तुला परीक्षा द्यायची. एक गोष्ट ध्यानात ठेव, गेली 3 वर्ष ज्या गोष्टीचा तू संघर्ष केला, पण आता देवाच्या हाती तुझं जीवन सोपवतो आणि मग तू पेपर दे. मग ती आली, प्रार्थना केली, तिला म्हटलं जा घरी आता अभ्यास कर आणि मग तयारी कर. शेवटच्या दिवशी ती परत आली, पेपरच्या आदल्या दिवशी म्हटली पास्टर मला भीती वाटते. पहिले भीती बाजूला आणि परीक्षेला सामोरं. आता येशू तुझ्याकडे, येशू सगळं पद बदलून टाकणार. मी आलो, तिच्यासाठी प्रार्थना केली, तिच्या डोक्यावर हात ठेवला, प्रभू तिच्या मनात सगळं भीती काढून टाक. जे तिने महिनाभर वाचलं, जो अभ्यास तिने 1-2 महिने केले, ते सगळं तिला रिमाइंड होऊ दे आणि तिथं गेल्यावर इतक्या उत्तम रीतीने तिला पेपर लिहिला जाऊ दे की तिला कळलं पाहिजे की आता या वर्षी जो पेपर मी दिला तो 2 वर्षापेक्षा माझा 3 वर्षापेक्षा माझा पेपर वेगळा असतो. आणि ती परीक्षा हॉलमध्ये गेली. सुरुवातीला थोडीशी भीती वाटली, त्यानंतर नॉर्मल झाली आणि पेपर लिहायला सुरुवात केली आणि पेपर लिहिलं आणि सोडून ती घरी आली. पण तिने पहिल्यांदा मला कॉल करून सांगितलं, म्हणजे पास्टर 3 वर्षात जे मला आठवत नव्हतं मी सगळा पेपर लिहिलाय, मला माहित नाही किती मार्क पडणार पण मी पास होणार. आणि ती बोलली आणि रिझल्ट लागला. काय रिझल्ट लागला माहितीये का? तिच्या कॉलेजमध्ये त्या विषयात ती पहिली आली. का? कारण देवाच्या हातामध्ये ती सामर्थ्य, कोणाच्या हाताकडे पाहू नका. काही वेळेस काही गोष्टी तुम्हाला असं वाटत असेल, कोणीतरी मागाशी मला वाटते सकाळी का किंवा काल एक मुलगी आली ती, माझ्यासाठी प्रार्थना करा मला डॉक्टर व्हायचं, असे माझ्यासाठी प्रार्थना करा मला डॉक्टर व्हायचं. तू कशाला काळजी करते? प्रभूच्या हातामध्ये सामर्थ्य आहे. डॉक्टर काय तो तुला चंद्रावर पण पाठवेल, म्हणाल का? मोठमोठ्या ठिकाणामध्ये देव पाठवू शकतो. देवाच्या हातामध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून देवाच्या लोकांनी देवाच्या हाताकडे पाहिलं पाहिजे. त्याच्या हातात पावर आहे ना, मग मी मोठ्या पदावरती जाणार, मोठ्या गोष्टी करणार आहे. साध्या साध्या गोष्टींकडे पाहू नका. आम्ही देवाचे लोक या नात्यानं नेहमी मोठी स्वप्न, मोठ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. जेव्हा तुम्ही मोठ्या गोष्टी पाहता त्या मोठा देव, मोठे चमत्कार तुमच्या आतमध्ये घडवतो. देव तुमचं त्याचं सामर्थ्य तुम्हाला दाखवणार आहे. पुढच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर मला वाटतं आपल्याला 10 पर्यंत संपवायचं, पण त्याच्या अगोदर स्तुती करतो प्रभूची. देवाच्या हातामध्ये काय आहे? तर देवाच्या हातामध्ये मनुष्याला थोर करणं आणि त्याचं जीवन बदलणं आहे. त्याची साक्ष आम्ही ऐकली. पहा, एक व्यक्ती जर बदलत नसेल ना, जगातला कोणता कायदा, कोणती शिक्षा माणसाला नाही बदलू शकत. परंतु जेव्हा तो देवाच्या हाती सापडतो, पौलानं सुद्धा आम्ही पाहिलं, ख्रिस्ती लोकांचा छळ करण्याचं फरमान घेऊन त्यांना डांबण्यासाठी, जेलमध्ये टाकण्यासाठी, शिक्षा करण्यासाठी, शासन करण्यासाठी हा पौल निघालेला आहे. दमास्कसच्या वाटेवरती येशूने त्याला दर्शन दिलं आणि या दर्शनानंतर जो ख्रिस्ताचा छळ करणारा पौल, ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा पौल, पण येशूच्या दर्शनाने देवाच्या हाती सापडल्याबरोबर आता तो पौल म्हणतो जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. हे परिवर्तन आहे. म्हणून लक्षात ठेवा, बदलत नसेल ना, फक्त प्रभूकडे त्याला घेऊन या. प्रभूच्या मध्ये ताकद आहे अनेक लोकांना बदलण्याची. किती कठीण असलं तरी सुद्धा देव त्या व्यक्तीला बदलतो. आज आणखीन एक वचन वाचणार, स्तोत्र संहिता 31 अध्याय आणि त्याचं 15 वचन आम्ही पाहिलं. सामर्थ्य देणं देवाच्या हातामध्ये. देवाच्या हातामध्ये काय आहे? स्तोत्र 31 आणि त्याचं 15 वचन. माझे दिवस तुझ्या हाती आहे, माझे दिवस तुझ्या हाती आहे, तुझ्या हाती आहे. माझ्या वैऱ्यांच्या हातातून, माझ्या वैऱ्यांच्या हातून
माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून माझ्या पाठीस लागणाऱ्यांपासून मला सोडव. मला अजून एक गोष्ट देवाच्या हातात. आमचे सगळे दिवस देवाच्या हातामध्ये आहे. कोणी सुद्धा आपल्या मधल्या सामर्थ्याचं गौरव कुठल्या प्रकारचं भूषण करायचं. रोजचा दिवस देवाच्या हातामध्ये. सकाळी उठल्यावर तुमच्या डोक्यामध्ये अनेक योजना असतात. मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे. 20 वर्षानंतर माझ्याकडे एवढे पैसे असणार आहे, 20 वर्षानंतर माझ्याकडे हे घर असणार आहे, 30 वर्षानंतर माझ्या मुलांसाठी आम्ही अशा प्रकारचं करून ठेवलेलं आहे. आणि ते मुलगा जन्माला आल्यापासून तुम्ही त्याच्यासाठी सगळं काही चांगल्या प्रकारची तरतूद करून ठेव. किती योजना तुमच्याकडे. शास्त्रामध्ये सांगितलं नाही का, एका माणसानं शेतामध्ये धान्य पिकवलं, धान्य इतकं आलं, इतकं आलं, त्याला कोठारं पाडली, नवीन कोठारं बांधली आणि आपल्या जीवनाचा विचार करू लागला. हे जीवा, खा पी मजा कर. आणि प्रभूनं त्याची भाषा, त्याचा वार्तालाप, त्याचे विचार ऐकले आणि तेवढ्यामध्ये देव त्याला बोलला. ऐका, जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये देवाला सोडून स्वप्न बघत राहतो, मी अमक्या गावाला जाईल, तिथं व्यापार करेल, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. कधी कधी मनामध्ये बदण्याची भावना पण असते. काही लोकांचं तर अगदी पण केलेला असतो, चंग बांधलेला असतो. मरेपर्यंत एकदा तरी या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय मी मरणार पण नाही. मरायच्या अगोदर त्याचा बदला घेऊन मरणार आहे. काय स्वप्न रंगवता, काय डोक्यामध्ये कल्पना घेऊन चाललेला आहात. देवानं तुम्हाला पृथ्वी तलावर जिवंत यासाठी ठेवलं की तुम्ही प्रभूला समजून घ्यावं. अजून एक गोष्ट मला सांगतो, शास्त्रात असं लिहिलं, समोर दिसणाऱ्या भावावरती प्रेम करत नाही तर न दिसणाऱ्या देवावरती कसं प्रेम करावं. इथं बसून देवा माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझा लाडका व्यक्ती आहे, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, फार मोठ्या मोठ्या गोष्टी प्रार्थनेमध्ये बोलाल. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एकमेकाच्या समोर जाल ना, त्यावेळेस तुम्ही जी जगण्याची पद्धत स्वीकारलेली आहे, त्या व्यक्तीला ज्या पद्धतीने तुम्ही ट्रीट करता, त्याच्याशी तुम्ही वागता, तुमचं वर्तन ज्या पद्धतीचं असतं, या वर्तनामध्ये प्रभू तुम्हाला सांगतो, तुझ्या आयुष्याचे दिवस माझ्या हातामध्ये आहे. आमच्या जीवनाचे आयुष्याचे सगळे दिवस देवाच्या हातामध्ये. त्या माणसानं इतकी कोठारं बांधली, धान्य साठवलं आणि आपल्या जीवाला म्हणतो, हे जीवा खा पी मजा कर. तेवढ्या देव आला आणि त्याला म्हटला, आज तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेण्यात येणार. काय कोठारं बांधून फायदा झाला, काय एवढं धान्य साठवून फायदा झाला. या जीवाचे चोचले पुरवताना, आपल्या स्वतःचे लाड पूर्ण करताना व्यक्तीनं सकाळी उठल्याबरोबर देवाचे आभार मानावेत की प्रभू आजचा दिवस मी पाहू शकलो. रात्री सुद्धा शास्त्रात लिहिल्याप्रमाणे देव एखाद्या व्यक्तीचा आत्मा काढून टाकत असतो. कित्येक लोक आज जर तुम्ही गेला ना, काही कबरेमध्ये आहेत, काही हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजत आहेत आणि डॉक्टरकडे पेट्यांनी पैसे घेऊन जात आहे, यांना वाचवा. पण डॉक्टर सांगतात, आता पैसा यांना वाचवू शकत नाही, तुमच्या देवाची प्रार्थना तुम्ही करा. डॉक्टर सुद्धा सांगतात, देवाची प्रार्थना करा. त्यांनी सुद्धा हॉस्पिटलमध्ये मंदिर लावून ठेवलेलं आहे, काही ठिकाणामध्ये देवांचे फोटो लावून ठेवलेले आहे. का? माणूस सगळ्या त्याच्या आशा संपतात ना, तर तिथं जाऊन आपले गुडघे टेकतो, आपला माथा टेकतो. डॉक्टर जीवन देणारा, ज्याच्यावर तुमची आशा आहे, तो सांगतो माझे प्रयत्न संपलेत, आता औषध काम करणार नाही, प्रार्थना काम करणार आहे. माझं बायबल तेच सांगतं ना, तुमचे दिवस सुद्धा माझ्या हातामध्ये आहे. देवाच्या हातामध्ये तुमचे दिवस आहे. जास्त ताकदीवरती घमेंड बाळगू नका, पैशावरती घमेंड बाळगू नका, ज्ञानावरती, बुद्धीवरती, ओळखीवरती घमेंड बाळगू नका. कोणती ओळख तुम्हाला वाचू शकणार नाही. अगदी तुम्हाला मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या ओळखी असतील, पण ज्या दिवशी प्रभू ठरवतो ना, हिचकिया राजा आजारी पडला आणि प्रभूने त्याला सांगितलं, आपल्या घराची निर्वाणी कर. इतका मोठा राजा, ज्या राजानं आजपर्यंत अनेक लोकांना जीवन मरण बहाल केलेलं होतं, शिक्षा ठोकत होता, लोकांना मारून टाकत होता, पण जेव्हा मरणाची बातमी त्याच्या कानावरती आली, इतका मोठा राजा, मरणाच्या बातमीने तो सन्न झाला. त्याला कळलं, मी मरण देणारा, पण आता मरण माझ्या समोर आहे. माझं आयुष्य वाढवण्याची ताकद फक्त देवामध्ये. संदेश त्याला निरोप घेऊन जातो, सांगतो, हिचकिया आपल्या घराची निर्वाह कर. हिचकिया मनस विरडला आणि देवाजवळ जाऊन तो रदबंदी करू लागला.
आपल्या प्रामाणिकपणाचं, देवाच्या भयाचं वर्णन तिथं करू लागला. प्रभू तो म्हणू शकला असता, माझा शत्रू त्याला मी आता हरवलेले, आता मरण माझा शत्रू आहे. मरणाच्या शत्रूला कोण हरवू शकतं? जगामध्ये सगळ्या शत्रूला तुम्ही हरवाल, पण मरणाच्या शत्रूला कोणी हरवू शकत नाही. का? एकाच व्यक्तीने मरणाच्या शत्रूला हरवलं, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. तो कबरेतनं बाहेर आला आणि तो म्हणतो, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? आणि आता तो देव काय म्हणतो? तुमचे दिवस सुद्धा माझ्या हातामध्ये आहे. आज तुम्ही तिथं बसलाय ना, हा दिवस इथं तुम्ही बसल्यावर तुम्हाला सुरक्षा प्रदान फक्त देव करणार आहे. फक्त देवच तुम्हाला सुरक्षा प्रदान करणार आहे. आपल्या दिवसाची आणि आपल्या असणाऱ्या चांगल्या दिवसांची आणि तुम्ही वाट पाहत असताना मृत्यू कधी येऊन तुम्हाला गाठेल सांगता येत नाही. तसं त्या व्यक्तीचा आत्मा काढून टाकला, त्या व्यक्तीला मरावं लागलं. घराची निर्माणी करून हिचकेला सांगितलं, पण बायबल सांगतं हिचकिया रडला. ऐका, इतका मोठा राजा परमेश्वरासमोर रडला. का? तर त्याला कळलं आता माझे दिवस संपायला लागले. हे दिवस आहे, कधी संपतील सांगता येत नाही प्रियानो. हे शरीर तुम्हाला कधी साथ देणार नाही. बघता बघता नाकपुड्यातला श्वास निघून जाईल, हृदयाची धडधड बंद होऊन जाईल. ताकद, पैसा ना तुमच्या बंद पडलेल्या हृदयाला कोणी चालू करू शकणार नाही. कोणीच नाही प्रियानो, कोणीच चालू करू शकणार नाही. एकदा शरीर निष्क्रिय झालं, कबरेमध्ये तुम्ही गेला तर कबर तुम्हाला कधीच बाहेर काढणार. जे तुमच्या जवळचे लोक आहे रडतील आणि तुम्हाला कबरेमध्ये पुरतील. त्याच्यानंतर ना तुम्हाला कोणत्या पालकाची प्रार्थना, ना कोणत्या व्यक्तीची मध्यस्थी वाचवणार. ऐका, 2 नोव्हेंबरला कब्रस्तानमध्ये जाऊन जिथं फुलं टाकता आणि जिथं मेणबत्त्या लावता ना, हे मेणबत्त्या लावणारे आणि फुलं टाकणारे लोक पण तुम्हाला वाचू शकणार नाही. ते फक्त प्रोसेस असणार आहे. जिवंत आहोत तोपर्यंत प्रभूच्या हाताकडे पाहिलं तर देवच तुमचे दिवस वाढवणार आहे. कोणी नाही वाढवू शकणार, कोणी तुम्हाला जीवदान देऊ शकणार नाहीये. आणि इतकी ताकद प्रभूमध्ये असताना रोजचा दिवस ही प्रभूने दिलेली देणगी आहे. प्रभूची देणगी आहे तुम्हाला. मला माहिती की माझं जीवन किती अल्प आहे, किती क्षणभंगूर आहे. रोज देवाकडे मी काय प्रार्थना करतो माहिती का? देवाला हे म्हणत नाही, देवा तुम्हाला संपत्ती दे, देवा तुम्हाला पैसा दे, मला तू राहण्यासाठी चांगलं घर दे. मला माहितीये ही माझी गरज नाहीये. किती चांगलं घर असलं, गाडी असला, बंगला असला, ती तुमची गरज नाही. गरज तुमचं जीवन आहे प्रियानो. चांगल्या घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला जिवंत राहणं गरजेचं आहे. गाडीमध्ये फिरण्यासाठी तुमचं शरीर चांगलं असणं गरजेचं आहे. पैसा मिळवण्यासाठी मिळालेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी तुमच्याकडे जीवनाची गरज आहे. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? पैसा वाचवणार नाही, तुमचं घर तुम्हाला वाचवणार नाही, पण वाचवणार फक्त देवच आहे. का? तर देवाच्या हातामध्ये तुमचे दिवस आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, जर देवाच्या हातामध्ये तुमचे दिवस आहे ना, देवानं जर तुमचं आयुष्य वाढवायचं ठरवलं तर जगातली कोणतीच व्यक्ती तुम्हाला मारू शकत नाही. कोणीच नाही. त्या राजा म्हणतो दानिएलला भुकेलेल्या सिंहाच्या गुहेमध्ये टाका. भुकेलेल्या सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलला टाकलं. राजा रात्रभर अस्वस्थ राहिला. माझा मित्र दानिएल सिंहाच्या गुहेमध्ये पहाटे उठून त्या गुहेच्या तोंडावरती जाऊन आणि त्याच्या बाहेरून आवाज देतो, दानिएला, परात्पर देवाच्या मुला, तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद करून तुझं आयुष्य वाढवलं का? तिकडून उत्तर देतो, महाराज, सिंहाच्या गुहेमध्ये पडून सिंहानं मला फस्त करावं ही तुमची योजना आहे, पण दिवस माझे देवाच्या हातामध्ये आहे. जगात असा कोणता सिंह नाही जो दानिएलला फाडू शकेल. जगामध्ये कोणत्या सिंहाचे दात एवढे मजबूत नाही तो दानिएलला खाऊ शकेल. जगामध्ये असे कोणते हात नाही जे तुमचं जीवन तुमच्यापासून काढून घेऊ शकतील. म्हणून लक्षात ठेवा, हे जीवन प्रभूने दिलेलं आहे आणि त्याच्यासाठीच खर्च करणं हे माझं काम आहे. माझे आयुष्याचे दिवस देवाच्या हातामध्ये, माझे दिवस देवाच्या हातामध्ये. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, बरेच लोक म्हणतात की माझे दिवस खूप वाईट गेले. पती पत्नी पण म्हणतात ना, तुझ्याशी लग्न करून माझा आयुष्याचे सगळे दिवस वाईटामध्ये गेलेले आहेत. ही तुमची कन्फेशन आहे. तुम्ही तुमच्या पत्नीच्या आणि तुमच्या पतीच्या हातामध्ये दिवस देऊ नका, देवाच्या हातात दिवस द्या. प्रत्येक दिवस आनंदी असणार आहे, प्रत्येक दिवस विजयी दिवस असणार आहे, प्रत्येक दिवस सुरक्षित दिवस असणार आहे, प्रत्येक दिवस. आणि प्रभू नवीन नवीन गोष्टी तुम्हाला देणार. देवाच्या हातातले दिवस. प्रभूनं एकदा देवाच्या हातामध्ये तुमचे दिवस गेले ना, लक्षात ठेवा, प्रभू इतके आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. सांगण्यासाठी भरपूर गोष्टी, परंतु जाता जाता तुम्हाला सांगतो, तुमच्या आयुष्याचे दिवस तुमचे नाही, तुमच्या आयुष्याचे दिवस देवाचे दिवस आहे.
आपल्या जीवनाची शाश्वती बाळगू नका, आपल्या जीवनाची खात्री बाळगू नका, परंतु ज्याच्या हातामध्ये तुमचे दिवस आहे तो देव तुम्हाला सांगतो, मी तुझे दिवस फिरवून टाकेल, मी तुझे दिवस बदलून टाकेल, मी तुझं अंथरूण बदलून टाकेल. लक्षात ठेवा, समारोप करताना मी तुम्हाला सांगेन, उद्या जर आपल्याला जास्त वेळ मिळाला, लवकर तुम्ही आला तर मग मला लवकर सभा चालू करता येईल. तुम्ही रमत गमत आला तर मग असंच 15-20 मिनिटाचा संदेश तुम्हाला द्यावा लागेल. परंतु मला औरंगाबादच्या लोकांना, मला तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे बरं का. औरंगाबाद म्हणलं की पहिले पळत पळत मी येतो का, कारण तुम्हाला मला भरपूर सांगायचं, आणि तुम्ही लोक एवढं मन लावून ऐकताना मी बघतो. ते पाळत सुद्धा म्हटलं कशाला मध्ये ऑफरिंग घेतलं, लोक एवढे मन लावून ऐकायला लागलेत, कारण या औरंगाबादचे लोक आहेत, या लोकांना देवावरती प्रेम आहे. आता मी तुम्हाला सांगतो, तुमचे दिवस देवाच्या हातामध्ये आहे, तुमचे परिवार देवाच्या हातामध्ये, तुमचे जीवन देवाच्या हातामध्ये, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन देवाच्या हातामध्ये. आज तुमचे दिवस फिरण्याचा समय आलेला आहे, आज तुमचे दिवस बदलण्याचा समय आलेला आहे, आज तुमच्या स्थितीमध्ये पालट होण्याचा समय आलेला आहे. आणि प्रभूला आपण आपलं जीवन देऊ, त्याला म्हणू, देवा माझे दिवस तुझ्या हातामध्ये. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, डोळे बंद करूया, कोणी कोणाशी बोलू नका. देवाचं वचन आमच्याकडे आलेलं आहे, सकारात्मक होऊया. तुम्हाला वाटतं का तुमचे दिवस बदलावेत? पहा, इकडे तिकडे पाहू नका, देवाच्या वचनाला प्रतिसाद देऊया. ज्याला वाटतं की माझे जीवन, माझे दिवस देवाच्या हातामध्ये सोपं आहे, त्याच्या हातामध्ये मनुष्याला थोर करणे, धन सन्मान त्याच्या हातामध्ये, माणसाचं जीवनच त्याच्या हातामध्ये. ज्याला खरंच वाटतं की माझं जीवन मी देवाच्या हातामध्ये द्यावं, फक्त त्याच लोकांना मी म्हणतो की तुम्ही पुढे या. आणि तू म्हणते, देवा आता मी माणसाकडे नाही तुझ्याकडे पाहणार आहे. महाप्रभू तुला सांगत आहे, काळजी करू नको, तुझे दिवस मी बदलून टाकणार आहे, तुझे दिवस मी बदलून टाकणार आहे. तुम्ही जे कोणी आहात, देवाच्या हातामध्ये तुमचं जीवन द्या. एक तरुण या ठिकाणामध्ये अतिशय अपसेट आहे, परंतु आज रात्री वचन ऐकून तो प्रभूला म्हणतो, देवा माझे दिवस मी तुझ्या स्वाधीन करत आहे. माझे दिवस, असे कित्येक लोक इथं आहे आणि ते आव्हान करते, देवा माझे दिवस तुझ्या हातामध्ये आहे. कोण म्हणेल आज रात्री, देवा माझे दिवस तुझ्या हातामध्ये. पहा, तुमच्या दिवसामध्ये बदल व्हायला सुरुवात होणार आहे. बोला देवाशी, आपली आवाज मोठं करा, जसं पवित्र आत्मा देईल तसं बोला. तुमचं कन्फेशन, तुमची कबुली, तुमचं बोलणं आणि पवित्र आत्म्याचं वाहन सुरुवात होणार. पुष्कांच्या शरीरामध्ये देव आरोग्य पाठवणार आहे, पुष्कांची बंधनं तुटली जाणार आहे, शरीर बदललं जाणार, परिस्थिती बदलली जाणार आहे. नष्ट करत येशूच्या नावामध्ये गाठी नष्ट होऊन जात आहे, छातीमधल्या गाठी नष्ट करत आहे, प्रभू काम करत आहे. वर्शिप जीसस, सर्वांनी त्याची आराधना करू. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाचा बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुखात सहभागिता आता ते सदा सर्व काळ आपणा सर्वांबरोबर असो. आमेन.